परमेश्वर आपल्या वचनात म्हणतो, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ आणि स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश ते सिद्धीस नेईल. आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, आम्ही यावेळेला तुझ्या समक्षतेमध्ये येत आहे. आज नववर्षाच्या पहिल्या वक्तीने तू आम्हाला तुझ्या पवित्र भक्ती मंदिरात आणलेला आहेस. प्रभू, या ठिकाणी तुझ्या आज आम्ही उपासना आराधना करत असताना आम्हाला आपल्या आत्म्याने चालू सामर्थ्याने बघ. तुझ्या नावाचा गौरव करावा आणि संपूर्ण वर्ष तुझ्या हाती आम्ही स्वाधीन करून स्वतःला परमेश्वर तुझ्या पवित्रतेमध्ये राखावा असं तू कर. आजच्या भक्तीचा तू पूर्ण ताबा घे. सर्व सैतानी शक्ती, सर्व दुष्ट विचार प्रभू आम्हापासून दूर ठेव. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला उभे असताना आपण एक गीत ऐकणार आहे. एकविसाच्या गीत संग्रहातून गीत क्रमांक 123, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. गीत क्रमांक 123. काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या नामाचा महिमा यथायोग्य वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक,
आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियम, शास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आमेन. आपण प्रार्थना करूया. आजच्या दिवसासाठी नेमलेली सार प्रार्थना. हे अनादि अनंत देवा, तुझ्या कृपेने आम्ही नव्या वर्षात प्रवेश करीत आहोत. जी पातके मागे आमच्या हातून घडली त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर आणि आपले आयुष्याचे सर्व दिवस आम्ही तुझ्या मार्गदर्शनानुसार घालवावेत असे तू कृपेने कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. मंडळीने बसावे. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्याचे यावेळेस आपण वाचन करणार आहोत. पहिला शास्त्रपाठ स्तोत्रसंहिता आहे. स्तोत्रसंहिता 20 आणि 1 ते 8 आपण ऐकूया. नवीन वर्षाकरता नेमलेले प्रथम शास्त्रपाठ स्तोत्र संहिता याचा 20वा अध्याय 1 ते 8 वचनं. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. याकोबाच्या देवाचे नाम तुला उच्चपदी स्थापो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो. सियोनातून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अर्पणाचे स्मरण ठेवो. तुझा होम त्यालाच मान्य हो. तुझा मनोरथ तो पूर्ण करो. तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेव. तू सिद्ध केलेल्या कारणामुळे आम्ही जयोत्सव करू. आमच्या देवाच्या नामाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पुऱ्या करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्यांची प्रशंसा मिरवितात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नामाची प्रशंसा करू. ते ऐकून खाली पडले आहे. आम्ही तर उठून ताठ उभे राहू. देवाचे वाचलेले वचन आशीर्वाद असो. पुढील शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेले आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 13 ते 17 ही वचने आपण ऐकूया. दुसरा शास्त्रपाठ निर्गम याचा 3रा अध्याय 13 ते 17 वचन. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाम काय आहे असे मला ते विचारते तेव्हा मी काय सांगू. देव मोशाला म्हणाला, मी जो असावयाचा तोच असणार. तू इस्रायल लोकांस सांग, मी असणार, याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशाला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाम आहे व याच नामाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायलाच्या वडील जनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिसर देशातल्या विपत्तीतून मी तुमची सोडवणूक करीन. कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिब्बी व यबुसी यांच्या देशात, ज्यातून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळेल. देवापासलेली वचने आपल्यासाठी आशीर्वाद.
पुढील शास्त्रपाठ नवीन करण्यातून घेण्यात आलेला आहे. प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय आणि 1 ते 16 ही वचने आपण यावेळेस ऐकूया. आजच्या दिवसासाठी नेमलेले दुसरे शास्त्रपाठ प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय 1 ते 16 वचने. प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय 1 ते 16 वचने. लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाण्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दाराजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे काही आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्याने ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्र लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करता? अथवा तुम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता? अब्राहम व इसाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचा गौरव केला आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यामधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने याला तुम्ही सर्व समक्ष ही शरीर प्राप्ती संपत्ती प्राप्त झाली आहे. प्रभू वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. यावेळेला आपण सर्वजण शुभवर्तमानासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हाचा असो. शुभवर्तमान संत मत्तई याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील पहिल्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 18व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्याने तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात वळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा मान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभ्या असताना परिषदाचा मतांगीकार आपण वाचूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा,
त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनिता कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईपासून देह झाले व मनुष्य झाला आणि पंच पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिली, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू जीवनदाता, पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र याचं ज्याची आराधना गौरव होते, जो भविष्यवाण्याकडून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक प्रेषित एकतेविषयी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा घेण्याचे पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीने बसावे. सूचना आलेली आहे की दुसरी भक्ती घ्यावी लागणार आहे. बाहेर लोक उभे आहेत, त्यामुळे मी थोडक्या वेळेमध्ये आटपणार आहे. जास्त संदेश मोठा देणार नाही, मला क्षमा करा. परंतु आजचा दिवस हा फार महत्वाचा दिवस आहे. आजच्या या म्हटलेल्या दिवशी नवीन वर्षालाच प्रारंभ होतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तो जन्म पावल्यानंतर 8व्या दिवशी यहुदी नियमशास्त्राप्रमाणे सुनतेसाठी आणलं जात असे आणि तो विधी पूर्ण करण्यासाठी येशूची आई मरिया आणि योसेफ हे त्याला घेऊन मंदिरामध्ये आलेले आहेत असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी त्याचं नामकरण झालेलं आहे. परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की येशूला अनेक नावं आहेत. जसं आपल्याला मुख्य नाव असतं, मग उर्फ असतं आणि मग घरात एक नाव असतं, शाळेत एक नाव असतं, मित्रमंडळीमध्ये काहीतरी वेगळंच नाव असतं, नाही का? तर अशा प्रकारे येशूला देखील अनेक नावं होती आणि मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला त्यापैकी 10 नावं पाहायला मिळतात आणि बाकीची जी 4 आहेत ती यशया संदेशाच्या या 9व्या अध्यायाच्या 6व्या वचने पाहायला मिळतात. अशी एकंदरीत 14 मला सापडलेली आहेत. घरी गेल्यावर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला आणखीन अधिक दिसतील. मोठीच्या मोठी यादी तयार होईल. परंतु जी महत्वाची आहे त्यावरती आपण आज लक्ष देणार आहे. असं म्हटलेलं आहे, पहिलं नाव आहे तू त्याचे नाव येशू ठेव, असं आताच इतक्यातच मी तुमच्या समोर शुभवर्तमानामधून वाचलेलं आहे. मत्तयाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आम्ही त्याचं वाचन केलेलं आहे. ग्रीकमध्ये येशू या नावाला येसूस म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये येसूसचं जीजस झालेलं आहे, ज्याचा अर्थ असा आहे यहोशवा म्हणजे देव तारण करतो किंवा देव तारणारा आहे. अगदी येशू या नावाचा अर्थ देखील तारणारा असा आहे आणि म्हणून दूत आले आणि त्यांनी मरिया आणि योसेफ यांना दर्शन दिलेलं आहे आणि मग योसेफाला असं सांगितलेलं आहे की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल. प्रत्येक नावाला अर्थ असतो, प्रत्येक नावाला अर्थ असतो. तो नाव ठेवण्यामागे बाळकाला त्याच्या मागे काहीतरी आईवडिलांचा उद्देश असतो आणि म्हणून कोणी एक नवीन नाव आढळलं की आपण लगेच विचारतो बाबा या नावाचा अर्थ काय, कारण कधी कधी नाव ऐकलं नाही का? आणि म्हणून येशू हे नाव देखील जे ठेवलेलं आहे त्या येशू नावातच तारणाऱ्याचा अर्थ आम्हाला दडलेला पाहायला मिळतो. सर्वसाधारणपणे घरामध्ये जे मुख्य असतात, आई वडील असतात किंवा जे वयाने मोठे ज्येष्ठ असतात ते आपल्या घरामध्ये जन्मलेल्या नूतन बालकाचं नाव ठेवत असतात. आणि जसं उदाहरणामध्ये शास्त्र आम्हाला पाहायला मिळतं की आदामाला देवाने प्रथम घडवलं, श्रेष्ठ असं निर्माण केलं आणि मग त्याने सर्व प्राणी मात्र निर्माण केले आणि मग त्या सर्व प्राणी मात्रांना आदामाकडे आणलं आणि त्याला सांगितलं आता तू यांना नावं ठेव आणि मग त्याने जी नावं दिली ती आस्था गायत चालवायचं असं शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आदाम श्रेष्ठ ज्येष्ठ आणि म्हणून त्याने सर्व प्राण्यांना नावं ठेवले. आपल्या घरामध्ये आपलं नाव देखील आई वडील ठेवत असतात. पण येशूच्या बाबतीमध्ये, मरिया आणि योसेफाच्या बाबतीमध्ये हा अधिकार देवाने त्या आई वडिलांना दिला नाही. तो अधिकार देवाने स्वतःकडे ठेवलेला आहे, कारण देव हा सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे आणि म्हणून त्याच्यापासून जन्माला आलेला
पवित्र आत्म्यापासून जन्माला आलेल्या आपल्या मुलाला त्याचं जे नाव ठेवायचं ते देखील स्वर्गातून देवानेच ठेवलेलं आहे. फक्त मरिया आणि योसेफ यांना ते नाव जे देवाने सुचवलेलं आहे तेच नाव त्यांनी ठेवायचं, एवढाच अधिकार त्यांना दिला गेला होता. त्यामुळे नाव ठेवण्यावरून तंटा वाद काही उपस्थित झालेला नाही. असंच एकाचं नाव देखील परमेश्वराने सुचवलं होतं. जकर्या आणि अलिशिबा यांचा जो मुलगा होणार होता त्याचं नाव त्यांनी काय ठेवलेलं आहे? योहान ठेवलेलं आहे, नाही का? आणि अशा प्रकारे जे देवापासून आलेले आहेत त्यांना नाव देण्याची प्रथा किंवा जी रूढी आहे ती आम्हाला शास्त्रामध्ये देवापासून आलेली पाहायला मिळते. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी त्या बालकाचं नाव येशू असं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा पिता जो देवबाप त्याने हे नाव त्याला ठेवलेलं आहे. देवाची स्तुती असो. परवा हे शास्त्र मी लिहित असताना संदेश तयार करताना एक अद्भुत नवीनच विचार प्रभूने मला इतक्या वर्षाच्या सेवेनंतर दिलेला आहे. म्हणूनच मी म्हणतो की आपण शास्त्र कितीही शिकलो तरी ते कमीच आहे. शेवटपर्यंत आम्ही शास्त्र शिकू शकतो आणि म्हणून मला सगळं माहिती मला येतं असं आपण गैरसमज स्वतःबाबत घेऊ नये. दुसरं टायटल आहे, दुसरं नाव आहे येशूला आणि ते म्हणजे ख्रिस्त. मत्तयाचे शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशू बाळाला ख्रिस्त म्हटलेलं आहे. ग्रीकमध्ये ख्रिस्टॉस म्हणतात, ज्याचं भाषांतर इब्रू भाषेमध्ये मसिया म्हटलेलं आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. आणि आपले ले लीडर श्री शरद बारसी यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये अभिषेक यावरती चांगला उपदेश केलेला होता. अभिषेक त्याचा होतो जो उच्चपदी स्थापन केला जातो, त्याला मोठा कारभार त्याच्या हाती दिला जातो आणि अभिषेक करत असताना त्याच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करण्यात येतो. आणि तशा प्रकारे अभिषेक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट स्थानावरती त्याला नियुक्त करणं. प्रभू येशूला देखील ख्रिस्त म्हणून देवबापाने मसीहा म्हणजे लोकांचं तारण करण्यासाठी नियुक्त केलेलं होतं आणि म्हणून येशूला ख्रिस्त हे नाव देखील आम्हाला शास्त्रामध्ये दिलेलं पाहायला मिळतं. तिसरं नाव आहे पवित्र आत्म्याचं मूल. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवाचा दूत योसेफाला म्हणाला की हे योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा अवमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिच्या पोटी जो मुलगा आहे तो किंवा तिच्या पोटी जे मूल आहे ते पवित्र आत्म्यापासून आहे. म्हणून ते पवित्र आत्म्याचे मूल म्हटलं जातं. सुरुवातीपासूनच येशूच्या जीवनामध्ये हा वेगळेपणा, भिन्नता आपल्याला दिसून येते. कारण हे प्रभूला सिद्ध करायचं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताला मानवी पिता नव्हता. मरिया त्याची माता होती, पण मानवाची जागा ही पवित्र आत्म्याने घेतली आहे. आणि म्हणून एके दिवशी योसेफ मरियाला पत्नी म्हणून स्वीकार करणार होता. त्या अगोदर देवाचा दूत त्याला प्रकट होतो आणि सांगतो की तिच्या पोटी जो गर्भ आहे, जे मूल आहे ते पवित्र आत्म्यापासून आहे, पवित्र आत्म्याचं मूल आहे. आणि ही एक अद्भुत गोष्ट होती. ही कशी होती? ही एक अद्भुत गोष्ट होती. मरिया कुमारिका होती, पण त्याही पेक्षा ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली. हे तिचं खास वैशिष्ट्य आहे प्रियानो. चौथं नाव आहे आणि ते म्हणजे पुत्र, मुलगा. आणि ही उपाधी परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिलेली आहे. योसेफाला दूताने स्पष्ट सांगितलेलं आहे की ती पुत्र प्रसवेल. आधुनिक गर्भ निधन जे केलं जातं, जी यंत्रे अस्तित्वात आहेत, ती येण्या अगोदर देवबापाने मरियेच्या उदरी मुलगा आहे हे योसेफाला कळवलेलं आहे. आणि ही आनंदाची बातमी योसेफाला आणि मरियेला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि हे सरळ सरळ यशाने केलेल्या भाकिताचं भविष्यवाणीची पूर्तता होती. ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणतील. ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणतील. आणि म्हणून प्रभू येशू हा पुत्र म्हणून आम्हासाठी दिला गेलेला आहे. 5वं वैशिष्ट्य आहे येशू ख्रिस्ताला किंवा 5वं नाव आहे आणि ते म्हणजे प्रथम पुत्र, फर्स्ट बॉर्न असं म्हटलेलं आहे. आणि मग प्रथम पुत्र याचा अर्थ 2 आहे. एक मरियेच्या उदरी जन्मलेला तो ज्येष्ठ मुलगा होता आणि दुसरा अर्थ जो आहे तो सर्व सृष्टीमध्ये तो ज्येष्ठ आहे.
येशू ख्रिस्त हा जन्माला आला याचा अर्थ असा नाही की ती त्याची सुरुवात होती, परंतु तो त्याच्या अगोदर योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तो त्याने येऊन आम्हामध्ये वस्ती केले. तो दुसरा तिसरा कोणी नसून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. मरियेचं योसेफाशी वाग्दान झालेलं होतं, मागणी झालेली होती, पण येशूचा जन्म होईपर्यंत त्यांनी एकमेकाला पती पत्नी या नात्याने स्वीकारलेलं नव्हतं किंवा ते पती पत्नी झालेले नव्हते. मग त्याचे शुभवर्तमान 1 अध्याय आणि 25व्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, त्याने तिला जाणिले नाही. पहिला मुलगा होईपर्यंत, प्रथम पुत्र होईपर्यंत योसेफाने मरियेला जाणले नाही आणि मग जेव्हा मुलगा झाला, प्रथम पुत्र झाला मरियेला, तेव्हा त्यांनी त्याचे नाव येशू ठेवलेलं आहे. कोणत्याही कुटुंबामध्ये प्रथम पुत्र जो असतो त्याला मोठ्या जबाबदाऱ्या असतात, त्याला काही खास अधिकार देवाने दिलेले असतात आणि तसाच अधिकार आणि जबाबदाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. सर्व जगाचं पाप हरण करण्याचं, सर्व जगाचं तारण करण्याची मोठी जबाबदारी त्या प्रभू येशूच्या खांद्यावरती जन्मताच देवाने दिलेल्या आहे. आणि म्हणून आम्ही इतिहासामध्ये पाहतो की त्या अंधाऱ्या रात्री मृत्यूचा दूत त्या इजिप्त देशामध्ये फिरत होता आणि मिस्र्यांचे सर्व प्रथम पुत्र प्रथम वर्ष मरण पावले, परंतु ज्यांच्या इस्रायलातील घरावरती दारबाह्य पट्टीवरती कोकऱ्याचं रक्त होतं त्यांच्या घरातील प्रथम पुत्र आणि प्रथम वत्स हे वाचलेले आहेत, जीवदान मिळालेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, जे प्रभू मध्ये आहेत, जे प्रथम पुत्र आहेत, त्यांना प्रभू आशीर्वादित करतो. पुढे असं म्हटलेलं 6वं नाव आहे येशू ख्रिस्ताला दिलेलं आणि ते म्हणजे आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. या प्रत्येक शब्दाला अत्यंत महत्व आहे. आम्हासाठी बाळ जन्म, आमच्या द्वारे लिहिलेलं नाही. शास्त्र लिहिताना परमेश्वराने फार काटेकोर काळजी घेतलेली आहे प्रियानो. ह्रस्व दीर्घ या प्रत्येकाला देखील महत्व आहे, त्याचा अर्थ वेगळा निघू शकतो. आणि म्हणून मी तयारी करत असताना सारखा तो शब्द वाचला, आम्हासाठी. आमच्याद्वारे का नाही लिहिलं? आणि त्यामध्ये आम्हाला हेच प्रभू दाखवतो, आम्हासाठी बाळ जन्मला आहे. म्हणजे मानवाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जन्म देण्याच्या बाबतीमध्ये तो देवापासून आलेला होता, पवित्र आत्म्यापासून तो गर्भधारणा झालेली होती त्याची, आणि म्हणून त्याला बाळ म्हटलेलं. किती अद्भुत आहे. देवाने स्वतः नर बनून, देवाने स्वतः मनुष्य बनून बाळ होण्याचं ठरवलं. योद्धा म्हणून तो आला नाही, ग्रेट वॉरियर म्हणून तो आला नाही, तर एक साधा सर्वसाधारण बाळ म्हणून आलेला आहे. आणि म्हणून मागी लोक त्या येशू दर्शनाला आले तेव्हा त्यांनी पाहिलं, मत्याचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी बाळ व त्याची आई मरिया हिला पाहिले. इंग्रजीमध्ये बाळ याला यंग चाइल्ड म्हटलेलं आहे. असं म्हणतात शास्त्राचा अभ्यास करणारे की मेंढपाळ लगेच गेले आणि त्यांना नुकतंच जन्मलेलं बाळ पाहायला मिळालं, परंतु मागी लोक हे शोध करत 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 आल्यामुळे त्यांचा बराच वेळ लागला. आणि जेव्हा ते येशूपर्यंत पोहोचले तेव्हा येशू कदाचित बागडत असेल, कदाचित चालत असेल, माहिती नाही किती महिन्यांचा झाला असेल किंवा वर्षाचा झाला असेल. परंतु ते जेव्हा आले तेव्हा या ज्ञानी लोकांना, मागी लोकांना बाळ आणि मरिया पाहायला मिळालेले आहेत. यशानं हे भविष्य केलेलं होतं, आम्हासाठी बाळ जन्मला आहे. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हणतील. असं बाळ कधी झाले नाही, भविष्यात होणे नाही, कारण येशू ख्रिस्त एकमेव परमेश्वर बाळ म्हणून जन्माला आलेला आहे. 7वं टायटल आहे, 7वं नाव आहे आणि ते म्हणजे नासरेतकर येशू. येशू बेथलेहेम मध्ये जन्मला, पण त्याला बेथलेहेमकर येशू म्हटलं नाही, त्याला नासरेतकर येशू असं म्हटलेलं आहे. त्याच्या मागे पण फार मोठा इतिहास आहे, मला तेवढा वेळ नाही सगळं सांगायला. परंतु आम्हाला असं पाहायला मिळतं, मत्याचं शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि 23व्या वचनाकडे जर आपण वाचलं, लक्ष दिलं तर असं लिहिलेलं आहे, व नासरेत नावाच्या गावी योसेफ आपली पत्नी मरिया आणि बाळाला घेऊन राहिला, अशासाठी की त्याला नासोरी म्हणतील. हे जे संदेश त्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते पूर्ण व्हावे. मिस्राहून ज्या वेळेला हेरोद मरण पावला असं देवदूताने सांगितलं, त्यावेळेस परतल्यावर योसेफ मरियाला आणि बाळाला घेऊन बेथलेहेममध्ये जाऊन राहिला नाही, तर तो नासरीत या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि नासरीतकर येशू हे
संदेशाने जे भविष्य केलेलं होतं ते त्यावेळेला पूर्ण झालेलं आहे. नासरेतातून काही चांगले निघेल का असं लोक म्हणत होते, कारण नासरेत हे गाव त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होतं. पण अशा वाईट गोष्टीमधून, अशा वाईट गावामधून तारणारा पुढे येतो आणि जगाचं तारण करतो. वाईट करणाऱ्यांचा द्वेष करू नका, त्यांच्यावर प्रीती करा, कारण त्यांच्यातून चांगला मनुष्य बाहेर येऊ शकतो. वाईटाला वाईट म्हणाल तर तो अधिक वाईट होईल आणि घात करेल, स्वतःचाही घात करेल आणि इतरांचाही तो घातकी बनेल. आणि म्हणून त्याच्यावर प्रेम करा आणि त्याला सुधारण्याची संधी द्या आणि प्रियानो त्याचा चांगला मनुष्य तयार होईल. हे आम्हाला परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे. 8वं नाव आहे आणि ते म्हणजे त्याला इमॅन्युएल म्हणतील. मत्थ्याचे शुभवर्तमान 1 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहा कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. वरच्या वचनामध्ये येशू नाव ठेव म्हटलेलं आहे, खालच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. इमॅन्युएल याचा अर्थ आम्हा संगती दे, आम्हा संगती राहणारा दे. तो होता, आहे आणि असणार, तिन्ही काळामध्ये राहणारा असा एकच आहे आणि तो म्हणजे आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तो मत्थ्याचे शुभवर्तमान 28 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये जेव्हा स्वर्गी जात होता त्यावेळेला तो जमलेल्या लोकांना आणि शिष्यांना असं म्हणाला, पहा काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर राहील. वर तर जात होता पण त्याने आश्वासन दिलं, पहा शेवटच्या दिवसापर्यंत, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर राहील. तो शरीराने वर घेतला गेला पण आत्म्याने तो आमच्या सोबत शेवटपर्यंत राहत आहे. हालेलुया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. मास्क घातलाय म्हणून बोलायचं नाही असं सरकारनं सांगितलंय का? पण आपण किती गैरसमज करून घेतलाय. मास्क घालून तोंडच बंद करून बसलो. मास्क यासाठी घालायला लावलेला आहे की बोलत असताना आपल्या थुंकीद्वारे किंवा श्वासोच्छवासाद्वारे इतरांना त्याचे इन्फेक्शन होऊ नये. पण बोलू नका असं कुठं लिहिलंय का? कधी कधी आम्ही काही गोष्टी समजत नाही आणि म्हणून मला दुःख वाटतं. पुढचं मी नाव घेत आहे आणि ते म्हणजे 9वं आहे, त्याला तो राजा म्हणून आलेला आहे, त्याला राजा म्हणतील असं लिहिलेलं आहे. मत्थ्याचे शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये मागी लोक यरुशलेमकडे पूर्वेच्या देशातून आलेले आहेत आणि ते चौकशी करत आहेत. काय करत आहेत? यहुद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कुठे आहे? बाळ नाही म्हटलंय, यहुद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कुठे आहे? येशू ख्रिस्ताला राजा म्हणून तो जन्मला त्याच वेळेला मुकरर केलं, हे टायटल देऊन टाकलेलं आहे. जेव्हा हेरोदाने हे ऐकलं तेव्हा तो गोंधळलेला आहे आणि म्हणाला, मला आतापर्यंत वाटत होतं की मीच यहुद्यांचा राजा आहे, आता हा कोण आणखीन एक नवीन राजा उदयास आलेला आहे, जन्मलेला आहे. तो चिडला, संतापला. हो प्रियानो, कारण येशू ख्रिस्त हा अखिल जगाचा राजा होता. तो राजा म्हणून जन्माला आलेला होता आणि प्रियानो लोकांनी त्याला ओळखलं नाही. 10वा मुद्दा आहे आणि तो म्हणजे तो राज्यकर्ता आहे. येशू ख्रिस्त हा राज्यकर्ता आहे. यशायाने 9वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये भविष्यवाणी केलेली होती की त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, तो राज्य करेल. आणि खरोखर तो यहुद्यांना घेऊन राज्य करण्यासाठी आलेला होता, पण यहुद्यांनी त्याला या वधस्तंभावरती खेळून टाकलेला आहे. असला राजा आम्हाला नको, ज्याच्याकडे सैन्य नाही, जो गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आलेला आहे, जो एका गरीब घराण्यामध्ये जन्माला आहे, ज्याचा बापाचा व्यवसाय सुतारकीचा आहे. असला राजा आमचा होऊच शकत नाही. हो प्रियानो, पण भविष्यवाणी अशी सांगते, हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा सांभाळ करेल असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल. मिखाने ही भविष्यवाणी वर्तवलेली तू शेकडो वर्षापूर्वी आणि ती येशूमध्ये प्रियानो पूर्णतेस आलेली आहे. हा इस्रायलचा राजा मेंढपाळ म्हणून जन्माला आलेला होता आणि म्हणून पहिली त्याच्या जन्माची सुवार्ता मेंढपाळांना दिली, ज्ञानी लोकांना नाही दिली, कारण ज्ञानी लोक शहाणे नसतात असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मराठीत आम्ही वाचतो, शिकलेले ते सारे हुकलेले असतात, है ना. अशा प्रकारे प्रियानो ज्ञानी लोकांकडे ही सुवार्ता पहिली न देता देवाने ही सुवार्ता पहिली मेंढपाळांना दिली, जे ते धनगर होते, जे घोंगडं पाहून घालून ते रात्रभर मेंढरांची रक्षा करत असत, त्यांना कुरणामध्ये ते कळप चारत असत. अशा सर्वसाधारण
पातळीवरच्या लोकांना त्याने सुवार्थ सांगितलेली आहे. आमचा इस्रायलाचा जो राजा आहे, तो मेंढपाळ आहे, तो त्याच्या लोकांचं रक्षण करेल. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद एकदा असं म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कितीतरी नावं आहे, शोधत गेलं तर शेकडो नावं येशू ख्रिस्ताला शास्त्रामध्ये दिलेली पाहायला मिळतील. त्याला अद्भुत मंत्री म्हणतील, वंडरफुल काउन्सिलर म्हणतील असं म्हटलेलं आहे. तो सल्ला देणारा आमचा येशू आहे. इकडे तिकडे काउन्सिलिंग साठी भटकण्याची गरज नाही आहे, कारण एवढा मोठा काउन्सिलरचा बाप आमच्या सोबत आहे. त्याच्याकडे जा ना तुम्ही, त्याच्याकडे आपलं हृदय उघडं करा, त्याच्यापुढे रडा, त्याच्यापुढे आक्रोश करा, पाहतो तुम्हाला मार्गदर्शन करतो की नाही. पण आमचीच इच्छा नसते आणि त्याचा गैरफायदा काउन्सिलिंग सेंटर्स घेत असतात. आणि म्हणून येशूला अद्भुत मंत्री म्हटले, येशूला अद्भुत सल्लागार म्हटलेला आहे. सल्लागार याचा अर्थ काउन्सिलर आहे लिहिलेला आहे. आणि अशा या येशूकडे जर आपण गेलो तर खरोखर आपल्या मुखातून ते गाण्याचे शब्द येतील, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया. प्रभू आमचा मित्र आहे, प्रभू आमचा सल्लागार आहे, तो समर्थ देव आहे. यशया 9:6 मध्ये लिहिलेला आहे. तो आमचा सनातन पिता आहे. पिता दाखवा असं शिष्य त्याला म्हणाले, तेव्हा तो म्हणाला, ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे, कारण पित्याला प्रगट करण्याचं काम मी केलेलं आहे. पित्याचं प्रेम तुमच्यावर किती आहे हे वधस्तंभावरती पहा. त्याने मला तुमच्यासाठी वधस्तंभावर जाण्यासाठी पाठवलेलं आहे. एवढं तुमचा परमेश्वर देव पिता म्हणून तुमच्यावरती प्रेम करतो. मुलाला किंवा मुलीला जेव्हा धोका उत्पन्न होतो तेव्हा पहिला आईपेक्षा बाप पुढे धावतो, नाही का? आई त्याला कवटाळते, परंतु बाप त्याला पुढे जाऊन संरक्षण देतो. परमेश्वर आमचं संरक्षण करणारा देवबाप आहे. परमेश्वर आमचा सांभाळणारा पिता आहे. आणि म्हणून त्याला शांतीचा अधिपती म्हटलेला आहे. असा हा सुंदर नाव ठेवलेला येशू आमच्या आराधनेला लाभलेला आहे. हे वर्ष सुरुवात करत असताना हे नाव सोबत घेऊन चाला. कधी विसरू नका, तुम्हाला आणि मला ख्रिस्ती म्हटलेलं आहे. ख्रिस्ताचं नाव आम्हाला जोडलं गेलेलं आहे. या वर्षामध्ये या शास्त्रपाठामध्ये आम्ही वाचलेलं आहे मगाशी प्रेषितांच्या कृत्यामध्ये, सुंदर नामे त्या मंदिराच्या दरवाजाजवळ एक भिकारी बसलेला होता, वर्षानुवर्षे भीक मागत होता आणि येशूच्या नावामध्ये त्याला उठवलेला आहे आणि तो चालू लागलेला आहे. जेव्हा प्रश्नांची सरबत्ती झाली त्यावेळेला पेत्र योहान असे म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही, ज्या नावामध्ये आम्ही त्याला बरे केले त्या नावामध्ये शक्ती आहे. काय वाचलं मगाशी? त्या नावामध्ये शक्ती आहे प्रियानो. आणि येशू नाम हे सर्वश्रेष्ठ नाम आहे आणि ते आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून या वर्षामध्ये ते नाव आपण उरी बाळगू आणि त्याच्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगूया. आपण प्रार्थना करू. देवबापा, मी तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. तू आमचा महान प्रभू आहेस. आणि प्रभू, या सकाळच्या वेळेला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला जे नाव देण्यात आलेले आहे ते आम्ही पाहिलेलं आहे. इतकं अद्भुत देव प्रभू आमच्या आराधनेला लागलेला आहे. या वर्षामध्ये त्याला आम्ही कधी सोडू नये, त्याच्या सानिध्यामध्ये राहावं, त्याला घेऊन चालावं. म्हणून तो आम्हाला कृपा पुरव, कारण त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. येशू या नावामध्ये शक्ती आहे. येशू या नावामध्ये प्रभुदेवप्पा तुझं महात्म्य प्रगट होतं. येशू या नावामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच प्रभू, हे सर्वश्रेष्ठ नाव तू आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे नाव प्रभू आम्ही वर्षभर आमच्या उरी बाळगावे आणि वाटचाल करावी असं तू कर. या नावामध्ये सर्व सैतानी शक्तीला आम्ही बांधून टाकत आहे आणि आध्यात्मिक जीवनात आम्ही वाटचाल करताना प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत इक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 122, वर्ष नवे आले. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारात अर्पण करणार आहोत. गीत क्रमांक 122. Amen.
आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदानी अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही सहजते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरता तुझा प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या नेत्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो. आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवा हे गीत ऐकूया आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करूया. आजचं वी- बरोबर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. आपणास विनंती आहे की भक्ती सुटलेली आहे, आपण लवकरात लवकर मार्गस्थ व्हावे, की जेणेकरून सॅनिटायझेशन करण्यात येईल चर्चमध्ये आणि दुसरी भक्ती आम्हाला सुरू करणं सोयीस्कर होईल. धन्यवाद. येणाऱ्या रविवारी 9 वाजता नेहमीप्रमाणे आपली भक्ती होईल.